तर वैभवी देशमुखसह आणखी 5 साथीदारांचे जबाब नोंदवण्यात आलेत। सुरक्षेच्या कारणास्तव या 5 साक्षीदारांची नावं गुप्त ठेवण्यात आली आहेत। या 5 गोपनीय साक्षीदारांच्या जबाबातून कराड, चाटे आणि घुले टोळीच्या दहशतीबाबत अनेक धक्कादायक माहिती पुढे आली आहे। तसंच सरपंचांच्या हत्येच्या कटाविषयी विस्तृत माहिती देखील हाती लागली आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासामध्ये हा जबाब मैलाचा दगड ठरण्याची शक्यता आहे। तर गोपनीय साक्षीदारांच्या या जबाबामध्ये नेमकं काय आहे पाहूया। आम्ही कमवायचं आणि तुम्ही वाटोळ करायचं। पहिल्या गोपनीय साक्षीदाराच्या साक्षीमधले तपशील। स्वतःची इज्जत घालवली, आमची पण घालवली। तुला प्लांट बंद करायला पाठवलं होतं, तो बंद केला नाहीच, उलट हात हलवत परत आलात। सुदर्शन घुलेबाबत पहिल्या साक्षीदारानं काय म्हटलंय? कंपनी बंद करायला गेलो, तिथं संतोष देशमुख आला, त्यानं कंपनी बंद करून दिली नाही। मस्साजोग गावातील लोकांनी आम्हाला हकलून दिलं। वाल्मिक अण्णांचा निरोप आहे। विष्णू चाटे बरोबरचा हा संवाद। काम बंद केलं नाही, खंडणी दिली नाही, देशमुख आडवा आला तर त्याला कायमचा धडा शिकवा। इतरांना संदेश जाईल की मागण्या पूर्ण न केल्यास काय परिणाम होतो? वाल्मिक अण्णांच्या सांगण्याप्रमाणे संतोष देशमुखला कायमचा धडा शिकवा। सुदर्शन घुले आता कंपनी बंद करायला कोणी अडथळा आणणार नाही असा बंदोबस्त करून दाखवतो। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।